क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर रंगपंचमीच्या दिवशी समृद्धी नगरजवळील ढाब्यावर हल्ला, सीसीटीव्हीत कैद 6 जणांवर गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर रोडवरील समृद्धी नगर भागातील अज्जू का ढाबा येथे रंगपंचमीच्या दिवशी भर दुपारी तुफान मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। धारदार शस्त्र आणि दांडक्यासह हल्ला करणाऱ्या 6 जणांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 3 वाजता अज्जू का ढाब्याच्या पुढील टपरी चालक व हॉटेलमधील काही लोकांमध्ये वाद झाला। यावेळी संशयितांनी शस्त्रासह हल्ला केला आणि गल्ल्यातील 5000 रुपये जबरदस्तीने लुटले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे कैद झाले। हॉटेल व्यावसायिक अजय डिंगोरे यांच्या तक्रारीनुसार कृष्णा नागरे, निखिल पवार, गौरव भालेराव, मयूर भालेराव, राजेंद्र मिश्रा, ऋषिकेश नागरे या 6 जणांविरोधात मारहाण, लूट व दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याडदे करत आहेत। सातपूर त्र्यंबक रोडवरील ढाबे आणि लॉज परिसरात अवैध धंद्यांनी जोर पकडला असून गुन्हेगारी वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि परिसरातील गैरप्रकार रोखावेत अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक।